नद्या नाले कोरडे, जनावरांचे हाल आणि मानवी जीवन विस्कळीत. तात्काळ पाणी सोडण्याची माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांची मागणी. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच ग्रामीण भागातील जलस्रोत आता तळ गाठू लागले आहेत. नदी आणि नाल्यांमधील पाणी कमी झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट गडद झाले असून याचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी प्रशासनाकडे तात्काळ पाणी सोडण्याची आक्रमक मागणी केली. पाण्याअभावी पशुधन संकटात, परिसरातील नदी नाले कोरडे पडल्याने ग्रामीण भागातील चित्र भयावह झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मानवी जीवन तर हतबल झालेच आहे, पण मूग जनावरांची दयनावस्था पाहवत नाही. पाणी आणि चाऱ्याअभावी गुरे अशक्त होत आहेत. नदी नाल्यांमधील पाणी आटल्याने गावागावात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. जर वेळीच धरणातून किंवा उपलब्ध साठ्यातून पाणी सोडले नाही तर जनावरांचे मोठे नुकसान होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. प्रशासनाने अगदी घोडे नाचवणे थांबवून तात्काळ प्रत्यक्ष पावले उचलावीत. ग्रामस्थांनी देखील देशमुख यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून आता प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेते आणि तहानलेल्या गावांसाठी पाणी कधी सोडले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर प्रतिनिधी राहुल पानतावणे.